कर्मावर लक्ष केंद्रित करण्याचा महिना, भरपूर लाभप्राप्तीचा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून कठीण परिश्रम करून आपण कोणतंही शिखर सर करू शकतो, कोणतंही यश प्राप्त करू शकतो। ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी। राशीचक्राच्या लाभस्थानात येणारी अत्यंत बुद्धिमान रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे। त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य बुद्धीने विचारपूर्वक करीत असतात। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण जून 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। आज आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत। सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी सविस्तरपणे सांगत असतो। त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते। कुंभ राशीचे स्वामी शनिदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहेत, जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते। त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते शश राजयोग निर्माण करीत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो। त्यामुळे त्याचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होत आहे। हा राजयोग फलद्रूप होण्यासाठी, त्याचे आपले संपूर्ण फळ तुम्हाला देण्यासाठी एक छोटासा नियम आहे। शनिदेव म्हणजे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश। जेव्हा तुम्ही आपलं कर्तव्य पूर्ण करतात तेव्हा हे न्यायाधीश तुम्हाला संपूर्ण फळ देतात। तसंच ते जेव्हा शुभ फळ द्यायला लागतात तेव्हा दोन्ही हातांनी भरभरून देतात। तसा अत्यंत शुभ काळ तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे। त्यानुसार तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या। धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत। गुरुदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे। अर्थातच ते तुम्हाला अत्यंत शुभ फळ देणार आहे। वास्तू, वाहन, कर्म, प्रवास अनेक बाबतीत ते तुम्हाला शुभ व सकारात्मक फळ देणार आहेत। कुटुंबात सौख्याचं वातावरण निर्माण होणं, एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं, धनवृद्धी होणं या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे। या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा। पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत। मंगळदेव या काळात तुमच्या परिश्रमाच्या स्थानात आले आहे, जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल। महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना पत्रिकेतील तृतीय हे उपचय स्थान विशेषत्वाने मानवतं। या स्थानात आलेले मंगळदेव तुमच्या कर्तृत्वात, तुमच्या परिश्रमात वृद्धी घडवून आणतात। त्याची शुभ फळं देखील भरभरून मिळतात, कारण काम त्रिकोणात आलेल्या मंगळदेवांची दृष्टी अर्थ त्रिकोणातील षष्ठ स्थानावर, धर्म त्रिकोणातील भाग्यस्थानावर आणि मोक्ष त्रिकोणातील कर्मस्थानावर एकाच वेळी पडत आहे। थोडक्यात त्याची तुम्हाला अत्यंत भरभरून फळं प्राप्त होणार आहे। तुमच्या पराक्रमात, परिश्रमात वृद्धी होईल। त्यासोबतच एकाच वेळी पत्रिकेतील चारही त्रिकोण ते सक्रिय करत असल्यामुळे त्याची शुभ फळं प्राप्त होतील। या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा। वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना कुंभ जातकांसाठी लाभदायक म्हणता येईल, कारण या काळात तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये सर्व शुभ ग्रहांची वर्दळ निर्माण झालेली आहे। शुक्र, गुरु, बुध या शुभ ग्रहांसह रवीसारखा अत्यंत शिस्तबद्ध असलेला ग्रह देखील तिथेच उपस्थित आहे, ज्यामुळे वास्तू सौख्य प्राप्त होणं, असलेल्या वास्तूतून सौख्य प्राप्त होणं, नातेवाईक, मित्रमंडळी तुमच्या भेटीला येणं, तुम्ही त्यांच्या भेटीसाठी जाणं, अशा अनेक शुभ गोष्टी घडून येतात।
थोडक्यात या दृष्टीने हा काळ लाभदायक राहील. या काळाचा उपयोग करून घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल. कारण तुमच्यासाठी केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होत आहे, ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग असं म्हणतो, ज्यामुळे अकाउंट किंवा मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासापेक्षा खेळाकडे अधिक असेल. परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात खूप मोठं यश प्राप्त होऊ शकतं. तुमच्या अभ्यासाची दिशा योग्य राहील. खूप छान परिश्रम तुम्ही करणार आहात. संततीपासून देखील सौख्य मिळेल, आनंद मिळेल. संतती सौख्य आणि संततीपासून प्राप्त होणारं सौख्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा महिना तुमच्यासाठी संततीपासून मिळणाऱ्या सौख्याचा आहे. महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यापेक्षा दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्हाला जास्त लाभ त्यातून प्राप्त होईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल. या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि त्यात तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढणार आहे. हितशत्रू स्वतःहून माघार घेतील. त्यामुळे तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित करा. तुमच्या कार्यावर केंद्रित करा. तेच तुमच्यासाठी उपयोगी राहील. ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना लाभाचा, परिश्रमाचा, समृद्धीचा, ध्येयप्राप्तीचा राहणार आहे, ज्यामुळे या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आपलं संपूर्ण लक्ष केवळ कार्यावर केंद्रित कराल. मग तुम्ही नोकरीपेशा असा किंवा व्यावसायिक असा, यश हे तुम्हाला मिळणारच आहे. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास शनिदेव तुमच्या राशीत बसून शश राजयोग निर्माण करीत आहे, जो पंच महापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो. त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. तसंच शुक्रदेव देखील चतुर्थ स्थानात बसून तुमच्यासाठी मालव्य राजयोग निर्माण करीत आहे, की जो पंचमहापुरुष योगापैकी मोठा राजयोग आहे. त्याहीपेक्षा मोठी बाब म्हणजे मंगळदेव तुमच्या तृतीय स्थानात विराजमान असल्यामुळे तृतीयात ही शुभस्थिती निर्माण झाली आहे. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना परिपूर्ण भरलेला आहे. त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. मंगळदेव या काळात आपल्या मूळ त्रिकोण राशीत शुभ स्थितीत विराजमान आहे, ज्यामुळे या काळात तुमचे कर्म उत्तम असतील. तुमचं संपूर्ण लक्ष आपल्या कर्मावर केंद्रित होईल, ज्यामुळे तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील. योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की गुरुदेव तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे. या आधी जर तुम्ही कुठे गुंतवणूक केलेली असेल, एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली असेल, जुन्या काही वस्तू असतील, कौटुंबिक प्रॉपर्टी असेल, तर या सर्वांमधून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी लाभाचा आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील. शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी तुम्ही प्रवास कराल. किंबहुना कौटुंबिक सहल देखील निघताना दिसत आहे. त्यातून अत्यंत मोठ्या आनंदाची प्राप्ती होईल, ज्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढणार आहे. एकंदरीत हा महिना अत्यंत उत्तम आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार
महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात कुंभ जातकांसाठी 9, 19 आणि 27 हे दिवस शुभ आहेत. महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 7, 16 आणि 25 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, त्यामुळे या दिवसांमध्ये स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार जून महिन्यातील उपायांचा विचार केला असता कुंभ जातकांसाठी शमी वृक्षाची पूजा करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांचा कोप हा सर्वात घातक मानला जातो. त्यामुळे त्यांची 7.5 सुरू असते. यावर आपल्याला अवघड उपाय जर शक्य नसेल तर केवळ शमी वृक्षाची पूजा करा. दर शनिवारी पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावणं देखील शुभ ठरतं. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील ते नक्की करा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जून 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य समजून घेणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.